शोभा बघ, अण्णा नाही गेलो आपल्या दारात. ए आत कोण गेलो सांगतस की तुझं मुर्द पाडून आत जाऊ. तुझी पापा, तुझी कर्मा जी फिरून इली असत तुझ्या मानगुटीवर बसू ती होतात. बघ शोभा बघ, झालो ना आडवो, अण्णा नाही का आपल्या दारात. आज काय मी एका जितो सोडित नाही. मका मारूचा हा मका मारूचा हा. 10 जन्म घेऊचे लागतील मका मारू. कोणात मी किती आत जाऊ. या माझा घरा ह्याचं वाढो नाही या. ए बाजूग्रह एका सोडणार नाही मी. कोणात सांगितलंय ना, तुझी पापा, तुझी कर्मा जी फिरून इली असत तुझ्या मानगटीवर बसू ती होतात. रडून काय होणार हा. ती तर सुरुवात हा, सगळा संपणार हा तुझा. माझ्या जिलाक मारलंस, गाववाल्यांच्या जमिनी अडपलंस, कित्येकांचे सुखी संसार उद्ध्वस्त केलंस रे. सगळा बाहेर येणारा तुझ्या पापाचं घडो भरलो हा. माझ्या काशीन या का हैसर आणलेला हा. तू माका मारणार, माका मारणार, मार मार माका. बाजूग्रह योगीन तुझं अण्णा नको. काय खेळ चालवलंस तू. आज चला दी नाही जाणार. मी बघतोय यो काय करता. बघा बघा, माझा जीव घेऊ बघता तुमच्या समोर, पण तुम्ही काय बोला नको. गप रवा. माझ्या जिलाच्या येळेस पण गप रावलास, आता पण गप रवा. तुमच्या घरात आग लावल्या ना तरी तुम्ही गप रवा. या अण्णा मार मार माका मार. या अण्णा अण्णा सोड मका. सोडा तो घेऊन येतो, अख्ख्या घर जाळून टाकेन. सोडणार नाही मी. अण्णा चला हैस चला. अहो मी हात जोडते तुमच्या. पुन्हा तुमच्या हातून काही परत घडूक नको. बघू दे आत कोण. अण्णा माझ्यावर वार केले, अण्णा नायकावर वार केले. अण्णा चला. चप्पल घाला, चप्पल घाला. माझ्यावर वार केले. चला चला तुम्ही. माझ्यावर वार केले. माझ्यावर वार केले. जावा, तुम्ही पण जावा घराकडे. झालो ना तमाशा बघून. अरे ह्या अण्णा नाईकाचा मरण जवळ इलेला. सगळी गेलेली आहात ना, तेवढी मानगोटीवर बसतील. वाटोळा होईत वाटोळा. चला हो, दार लावून घ्या. अण्णा माझ्या दारात आडवो झालंस ना. अरे नशीब म्हणान वाचलंस. खरं तर तुका जीवानीशी मारूक वया होता. ए बाहेर ये.
अरे काय करून ठेवलंस या? फोटो शूर बनूक गेला होतस ना? रका सळसळत होता ना? त्या अन्नाचा जीव घेऊचा होतो ना? हा मग हे अर्धवट किती येईलस? अरे मारूचा होता तर कुराट घेऊची हातात आणि अन्नाच्या मानेवर ना फिरवायची. काय म्हणते मी? तापाची जात हाती डूक धरून रवत. बघ आमच्याकडे बघ, आमचा काय केलेला हा. आधी डूक धरून रवलेलो, घरातून बाहेर काढल्यान, सगळा लुबाडल्यान, एकुलत्या एक झिलाक माझ्या संपवल्यान. अरे काय अवस्था केलेली आहे बघ तुझी. तुझ्याच जमिनीतून तुका बाहेर काढल्यान. 4 घास सुखाचे खात होतस ते पण तुझ्याकडून हिसकावून घेतल्यान आणि त्याका तू जीवन सोडलंस. अगो बच्चे, त्याची अवस्था बघ आधी. शोभा, पाणी देते का? होय. हे घ्या. आयुष्य उद्ध्वस्त केल्या नराधमान, जगणं मुश्किल केल्या. मनात सगळं राग एकवटलंय, रागाच्या भरात घेतलं होतंय. कायच कळत नव्हता. डोक्यातलं सगळं राग काढलंय नी अन्नावर वार केलंय. ए कोणा कोणा कोणाचे दिवस भरले हा? कोणा? कोणे कोणे? कोणा? कोणा? कैस तर माका ही अवदस्ता सुटली. त्या जनावराच्या शेपट्यावर पाय देऊची कित्या केलंय मी. वार करताना माझ्या बायकापणांचा पण विचार करू ना. आज शिवशिवा होते, डोक्या फिरलेला, कित्येक दिवस डोळ्यात डोळं लागलो नव्हतो.
नुसतं उद्ध्वस्त झालेलो संसार दिसा होतो. बायका पोरांचे हाल दिसा होते. आपली जमीन आपल्याकडे येईल सगळे आशा दाखवून झाले, पण हे सगळे आशा पूर्ण होऊचे नाही या दिसाक लागल्यावर माझ्याकडे पर्याय राहिलो नाही. सगळं धीर एकवटलंय आणि मारलंय अन्नाक. अरे बाबा, आता झाला तर झाला, आता रडून काय उपयोग होणार काय? तुका कळला ना तुझ्याकडलं चूक झाली, बघ झाला तर. चूक झाली? कसली चूक झाली? हो, त्या अन्नात ते चूक वया होता. त्याका जीवन सोडल्यांना हीच चूक झाली त्याच्याकडनं. अगं वच्चे बस गो आता. अगं वाईस बघ तरी त्याच्याकडे. सदा केलंस ना आता, आता घाबरायचा नाही. बघ माझ्याकडे बघ. पुस डोळे पुस रे बाबा आधी. आता सांग माका, कसा केलंस तू या धाडस? आधी ठरवलं होतंय अण्णांशी बोलायचा, त्यांका सांगायचा, वेळ येली तर पोलीस स्टेशनात जायचा. अण्णाच्या घराकडे पण गेलंय, पण मग हे नंतर काय दारूच्या नशेत काय झालं तर माझं मागाच कळलं नाही. घाव घातलंय अण्णाच्या डोक्यात. मग हे आता आता काय कळणार नाही माका. अण्णा कळला तर तो काय करीत माहित आहे ना? त्यापेक्षा त्याका मारून टाकलं असतंस तर सुटलं तरी असतंस. आता काय अण्णा तुका सोडणार नाही. कैसन उद्यासा सुचली माका. त्या वेळेकच मारले असते तर पुढे ह्या झाला नसता. पाणी दे, पाणी दे. राहून दे. निघायचं. काय होता डोक्यात लागला काय? लावते काहीतरी. काय एकदा सांगितलेलं कळत नाही? निघायचून बघा काय एक झालेलं नाही. निघ. सोडा तो वर. तू घेऊन येतो, अख्ख्या घर जाळून टाकेन. हा, सोडणार नाही मी. चाय. थांब. अहो गरम हा.
निघ. काय बोलायचं आहे का? आता काय केल्यानी? हो, गरम चाय एका घोटात संपवल्याने. एक काम कर, एखाद्या मांत्रिकाक बोलो आणि त्यांची झाडणी कर. तशी पण गुरव काकांनी दिलेलो अंगारो फुकतास ना थंय. छाया, बापाशी काय बोलतस ता कळता का तुका? बापाशी कळणार नाही तो कसो वागता तो. काल रात्र्याक त्यांका घेऊन येलात ना, माका तर वाटता ह्या पण झपाटलेलाच असा. आता समोर हा ना, ता तोंड बंद करून गिळ मुकाटेल. हा बघ, माका वाटतं ना सगळ्या नायकांवरसून एकदाच काय तो नारळ वाळून टाकू होया. तावच्छी थंयसर अंगात दिल्यासारख्या करता. तो काशी खूळ लागान गेलो, अण्णा असे वागतात. माका तर वेगळीच भीती वाटता. तुका कसली भीती वाटता? गे सरिताक सांग त्याच्या खोलीचो दरवाजो लावून घेऊ, नाहीतर अण्णांचा काय खरा नाय, ते जाऊन त्याच्या डोसक्यात काहीतरी घालतील. आता तुझ्या डोसक्यात काहीतरी घाले ना मी. गपराव, उगाच काहीतरी अभद्र बोलता. गे तुझा कुंकू चालला बाहेर. जाताना बरा असा ताट असतला इंदो, आणि येताना असा असतला इंदो. तुका काय करूचा? माका काय करूचा? तुमका त्यांका शोधूक जावचा लागता. काय बाई तरी गे हय तो एक रडता हा. आजो तो तसो आणि आजाचो नातू ह्यो असो. तुका काय त्रास होता? तू सांभाळत असते का? हय माणग्याची बेट पण नाही हा. मग यो माणगो हय किसो इलो. कोणी ठरवून केले आणखी काय? कोणाची हिंमत झाली वाघाच्या जबड्यात हात घालूची? हा
आता